अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी, अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी, इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, आत्मनिवेदन भरित रोडगा निवर्तील हारोहारी, आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कोणचा वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, विठ्ठल 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 विठ्ठल। अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी, किंवा अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, आणि प्रीत जडो नामे, घडो आणि चित्त जडो नामे, घडो आणि चित्त जडो नामे। अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। वाह प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज मल्हारीची वारी आपल्याला सांगतात। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा या पुणे जिल्हा, या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये जगद्गुरु इथे पुढे या महाराज, इथे या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य निळोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका, प्रभू रामचंद्र स्थापित भगवान रामलिंगाच्या वास्तव्याने दैदिप्यमान असलेला तालुका शिरूर तालुका। आणि या शिरूर तालुक्यात अनेक गावं, त्या अनेक गावापैकी अवगुणाच्या तणावर फराट फिरवणारं गाव मांडवगण फराटा गाव। आणि या मांडवगण काही चुकत असलं सांगा, असं हे मांडवगण फराटा गाव। या गावामध्ये भगवान वाघेश्वराच्या वास्तव्याने पवित्र झालेला परिसर, आणि या परिसरामध्ये हे आपल्या गावाचं कुलदैवत, आराध्य दैवत, ग्रामदैवत भगवान खंडेरायाच्या चंपाषष्टीच्या उत्सवानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा, जागरण, गोंधळ, महाप्रसाद असा त्रिवेणी संगमाने कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि मग या निमित्ताने गावातील परिसरातील जमलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहेत। गावातील युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज जगताप महाराजांनी मोठ्या आग्रहाने सेवा माझ्या गळ्यात घातली की महाराज आमच्या समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन चंपाषष्टीचा उत्सव करतात आणि तुम्ही हे कीर्तन घ्या आणि मग आपल्या सर्व
वारकऱ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात आलेला आहे. या निमित्ताने आपण सगळीच महाराज मंडळी आहात. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भरतअण्णा शेलार, आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज कदम, आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेश महाराज कदमचे 4 भाषेमध्ये कीर्तन करतात. तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये त्यांचं कीर्तन ऐकण्यासारखं मोबाईलवर आजही उपलब्ध आहे. महिन्यातून 4-5 दिवस तरी ते परराष्ट्रात कीर्तनाला जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय मंगेश महाराज कदम संगीत अलंकार, परभणीची गान कोकिळा, आमचे आदरणीय गजानन महाराज मुंडे, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज, संजय महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण या भागाचं भूषण अविनाश महाराज, आदरणीय पोपट महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण जयसिंग भाऊ हंडाळ, आदरणीय यासीन गुरुजीचे चिरंजीव की ज्यांची हार्मोनियम ऐकण्यासाठी आपले 2-4 तालुके सदैव तत्पर राहतात असे आदरणीय हरिभक्तीपरायण गुलाबभाई, आदरणीय माझे छोटे गुरुबंधू की ज्यांनी मला सगळ्या अंगाने सर्वतोपरी सहकार्य असलेले आमचे कानगावचे महाराज आणि आपण सर्व महाराज मंडळी, पवार महाराज, आपण अशी सगळी मंडळी आणि गावाने आपकी फरमाईश पकवाज वाजवायला कोण सांगायचं, मी मुद्दाम मागं ठेवलंय. तर मग सगळ्या गावातील तरुण मंडळाने, या कार्यक्रमाच्या संयोजकांनी किंवा आपल्याला मृदंग ज्यांचा ऐकायचा आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाडे, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व राज्यामध्ये मृदंग कलेमध्ये ज्यांचं नाव आहे, जे मोठे धावपळ करत आले तर त्यांना लांबच जायचं आहे. परत आज आपल्या गावात 2 कार्यक्रम असे होते की गावातही एक कीर्तन होतं, ते कीर्तन झाल्यावर हेच सुरू करायचं असं ठरलं होतं. आणि सकाळी इथं जागरण, गोंधळ, मिरवणूक आदी सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टीपेक्षा मलाच यायला उशीर कायम होतो हा नेहमीच असं आहे. आणि मग आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आज आलेला आहे. या भागातील अनेक गावची भजनी मंडळी इथं उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या गावामध्ये वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आदरणीय फराटे गुरुजीमुळं, आदरणीय महामुनी आबामुळं, यांच्यामुळं अनेक वेळा कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनात आलेला आहे. परंतु यावर्षी ह्या 3 महिन्यात मला 3 कीर्तन आहेत. आज एक आहे, पुढे एक बोत्र्यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि पुढं सप्त्यातही आहे. खरंच हे वैशिष्ट्यच आहे. 3 कीर्तन आहेत आणि मी कालही 3च कीर्तनं केलेली आहेत. कोण म्हणाल मग असे तुमचा आवाज ह्या 3 कीर्तनामुळं बसला, कशाला 3 कीर्तनं करता? सध्या महाराष्ट्रात सरकार सुद्धा तिघाचंच आहे आणि म्हणून मोठे यथा राजा तथा प्रजा, आपण मोठ्याकडे पाहूनच वागलं पाहिजे. आणि म्हणून काल मी 3 कीर्तनं केलीत, माझा आवाज बसलाय. मग आल्यावर म्हटलं मी मंगेश महाराज आहेत, कोणी कीर्तन करील, सगळे कीर्तनकारच आहेत. आपले गणेश महाराज म्हणले आमच्या सगळ्या मंडळाची इच्छा की तुम्ही आज आम्हाला खंडोबा सांगा आणि म्हणून तुम्हाला हे कीर्तन दिलेलं आहे. तर आज आपल्याला भगवान खंडेरायाचं वर्णन थोडक्यात पाहिजे. चंपाषष्ठीचं काय महत्व आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 3 षष्टी प्रसिद्ध आहेत. विठ्ठल थोडा पडदा जर वर केला तर हवा येईल. इथं हवा यायची बंद झाली, जर झालं तर बघा होतोय का काय. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 3 षष्टी प्रसिद्ध आहेत. फार 62-75 वर्षानंतर, कोणी म्हणतं 82 वर्षानंतर एक फार दुर्मिळ योग आहे ज्या षष्टीचा. त्या षष्टीला नाव आहे कपिला षष्टी. हा योग एखाद्याच्या जीवनात एकदाच येतो किंवा एखाद्याचा जन्म जर तेवढ्या काळात लवकर झाला असेल तर त्याच्या जीवनात 2दा येतो. माझ्या जीवनात तर काय आणखीन कपिला षष्टी आली नाही, पुढेही येते का नाही देवालाच माहिती. आणि मग ही पहिली षष्टी आहे कपिला षष्टी. कपिल मुनींनी ज्या षष्टीला एक प्रतिष्ठा मिळवून दिली तिला म्हणायचं कपिला षष्टी. आज कपिला षष्टीचं महत्व आपल्याला सांगायचं नाही. 2 नंबर एक षष्टी आणखीन प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात, भारतात. कोणती? त्याला नाथ षष्टी म्हणतात. की ज्या दिवशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज संजीवन समाधी घेते झाले, त्याला जल समाधी म्हणतात. जल समाधी. नाथ महाराजांनी आपल्या या स्थूल शरीराचा त्याग जलरूपाने केला. अशी
नाथषष्ठी. त्या षष्टीला 6 गोष्टी घडल्या. कोणत्या 6 गोष्टी? आता मी त्या षष्टीला आल्यावरच सांगतो, आता सांगत नाही, कारण आपल्याला चंपा षष्ठी सांगायची ना. आपल्या भागातील बरेच मंडळी नाथषष्टीला जातात. षष्टीला माणसाने गेलं पाहिजे. बरेच लोक काष्टीला जातात पण षष्टीला येत नाही. चुकीचं आहे त्यांचं. मला तुम्ही यष्टीने या पण षष्टीला या. षष्टीला आलं पाहिजे. मी दरवर्षी जातो अविनाश मला षष्टीला. पहिली षष्टी आहे प्रसिद्ध षष्टी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, तिला कपिला षष्ठी म्हणतात. दुसरी प्रसिद्ध षष्टी जिला नाथषष्ठी म्हणतात. आणि आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी जिला चंद्रकांत पाटलाची चंपा षष्ठी म्हणतात. बघा, मी विनोदाने म्हटलं या, चंद्रकांत पाटलाचा आणि या षष्टीत काही संबंध नाहीये, फक्त लोक त्याला टोपण नाव म्हणून हाका मारतात. आजची चंपा षष्ठी. या चंपा षष्टीची काय कथा आहे, काय महत्व आहे हे सांगा. आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले जे काही खंडोबाची देवस्थानं, प्रसिद्ध देवस्थान आहे, त्यात आपल्या पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यातील किंवा त्याला पुरंदर तालुका म्हणतात, प्रसिद्ध देवस्थान म्हणजे आपल्या जेजुरीचा गड. आणि मग या गडावर हा चंपाषष्ठीचा खरा उगम चंपाषष्ठीचा या गडावर झालेला आहे. हे प्रकरण काय आहे सांगा. तसं तर जेजुरीला अनेक उत्सव होतात. चैत्री पौर्णिमेचा उत्सव होतो, माघी पौर्णिमेचा उत्सव होतो, मला वाटतंय आश्विन महिन्यात सुद्धा उत्सव होतो. नंतर अमावस्या जर सोमवारला आली तर सोमवतीचा तर महाउत्सव होतो, महाउत्सव होतो. असे जे प्रसिद्ध उत्सव आहेत. माघी पौर्णिमेला जेजुरीला उत्सव होतो. का उत्सव होतो याचं तुम्हाला कारण माहिती नाही. भगवान खंडेराय यांच्या पत्नी म्हाळसा, या म्हाळसा माघी पौर्णिमेला जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून आणि चैत्री पौर्णिमेला भगवान खंडेराय जन्माला आलेले. चैत्री पौर्णिमेला उत्सव का होतो जेजुरीला माहिती असू द्या. आपण सगळे खंडेरायाचे भक्त आहेत. आपल्याला खंडोबाची पूजा केल्याशिवाय लग्न कार्याची तर परवानगीच नाही मला. चैत्री पौर्णिमेला भगवान खंडेरायाचा अवतार मानलेला आहे. मग आता पप्याच्या बापाचा उत्सव केला म्हणल्यावर पप्याच्या आईचाही करावं लागेलच ना. जसं आपलं आहे तसंच आहे. जसं आपण पप्याच्या बापाचा वाढदिवस करतो तसा पप्याच्या आईचा करतोच ना. तसं चैत्री पौर्णिमेला भगवान खंडेराय अवतीर्ण झाले. हा शिवाचा अवतार आहे. आणि माघी पौर्णिमेला आमची म्हाळसा जन्मली नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात. 2 नेवासा, एक नेवासा खुर्द आणि बुद्रुक. त्यातलं पलीकडलं जे नेवासा आहे ते त्याचं पहिलं नाव म्हाळसापुरी आहे. नामदेव महाराजाच्या गाथेमध्ये म्हाळसे लागी पूजा केली असे निगुती, राहिले 10 रात्री ऋषिकेश. 10 मुक्काम या सर्व संत मंडळीचे म्हाळसापुरीला आलेले आहेत. चालावे म्हाळसापुरी जेथे ज्ञानेश्वरी पूर्ण झाली असं एक प्रमाण आलेले. म्हाळसापुरी म्हणजे भगवान खंडेराय आमच्या नगरकरांचे जावई आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. जरी ते पुण्याचे असले तरी सासूरवाडी मात्र आमची नगर आहे. आणि म्हणून पुणेकरांनी आमच्या नगरी लोकांना सांभाळून घेतलं पाहिजे. नाहीतर मग इथून पुढे आम्ही तर आमच्या पोरी देणार नाही तुम्हाला. तुम्हाला उसानीच पळावं लागेल. असू द्या. आणि म्हणून चैत्री पौर्णिमेचा उत्सव हा भगवान खंडेरायाचा अवतार दिन मानलेला आहे. माघी पौर्णिमेचा उत्सव आमच्या म्हाळसा आईचा प्रगट दिन मानलेला आहे. आणि ज्या वेळेस मणिमल्ल नावाचे 2 दैत्य या समाजाला त्रास देऊ लागले, त्यांनी घनघोर तपश्चर्या केली मणिमल्ल नावाच्या 2 दैत्यांनी. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं की बाबांनो युद्धात तुम्ही कधी हारले जाणार नाही. त्याचं कारणच असं आहे, तुम्हाला शस्त्र अंगाला लागलं का तुमचं रक्त पडल आणि रक्ताच्या थेंबातून मणिमल्ल नावाचे दैत्य पुन्हा जन्माले. म्हणून तुमचा लवकर वंश मिटणार नाही. तुम्हाला वरदान देतो. त्यांनी तर पहिलं अमरपदच मागितलं होतं, आम्ही मरूच नाही. ब्रह्मदेव म्हणले आता तुम्ही ज्याला मागताय तोच मारणार आहे. सृष्टीच्या साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. ज्ञानोबा म्हणतात
तो ब्रह्मदेव आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारणुलंगवे सामर. अरे बाबा तुम्ही माझी तपश्चर्या करीन मला म्हणता अमर करार मीच मरका आहे आणि मी मरका तुम्हाला काय देणार ज्या दुकानात जो माल भेटतो त्या दुकानात मागायला गेलं पाहिजे ना. उगा वडाऱ्याच्या आळीला तुम्ही चोळीचं दुकान थाटलं कोण गिऱ्हाईक लावायचं महाराज अशक्य आहे. तसं तुम्ही मला मागण्यात काही फायदाच नाही. मग मी तुम्हाला असं वरदान देतो की तुमच्या रक्ताचा थेंब जिथं जिथं पडल तिथून नवे मनी मल्ल नावाचे दैत्य उभे राहतील आणि परत तुम्ही युद्धाला त्याच जोशात होशात युद्ध कराल. चालतंय म्हणजे हाईवर आम्हाला मान्य. आणि या वराने ते इतके प्रबल झाले की त्यांच्या संग कोणी युद्धाला आलं त्यांना शस्त्र मारलं का रांगातून रक्त पडलं रे पडलं का रक्तातून नवे मनी मल्ल तयार व्हायचे. मला कोणाला मारावं किती जणाला मारावं किती जणाला ठेवावं त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकली. खालील 7 पातळं जिंकली आणि वर स्वर्गावर चाल केली आणि देवादिकांना सळो की पळो करून सोडलं. मग सर्व ऋषी मुनींनी देवादिकांनी भगवान महादेवाकडे गेले. हे ब्रह्मदेवाने करायचं आणि महादेवाने निस्तारायचं. घोटाळे करायचे पुढाऱ्यांनी आणि निस्तारायला अमित शहाकडे जायचं. काय फायदा आहे आता कठीणच आहे सगळं. मग आता त्यांनी सांगायचं नका ईडी लावू माग आमच्या अवघड आहे सगळं. असं येतोच 50-50 आमदार घेऊन तुमच्याकडं तर सांगायचा भाग असाच आहे. आणि मग हे सगळे भगवान शंकराला भेटायला गुवाहाटीला आपलं कैलास पर्वतावर ते ओघानीच आला आता असू द्या. आणि हे सगळे कैलास पर्वतावर गेले. भगवान महादेवाची आराधनाला सुरुवात केली. शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती याचे पाय माझे चित्ती याचे पाय माझे चित्ते पिकलंय पण देठाला हिरवं आहे. पिकल्या पानाचा देठ हिरवाच असतो. असू द्या माझ्यापेक्षा तुमचा चांगला पाठ आहे मला माहिती. असलं पाठ ठेवलंयच लोकांनी. ऐका. आणि मग ही सगळी मंडळी कैलास पर्वतावर गेली. भगवान महादेवाची आराधना मांडली. आणि भगवान महादेवा या मनी मल्ल नावाच्या दैत्याचा कोणी पराभव करू शकत नाही. तुम्ही याच्यासाठी अवतीर्ण व्हा आणि या मणिमल्ल नावाच्या दैत्याचा वध करा. भगवान शिवशंकर प्रगट झाले. ते चैत्री पौर्णिमेला प्रगट झाले. भगवान शिवशंकराने यांना मारण्यासाठी मदत कोणाची घ्यावी. आता कोणाची मदत घ्यावी म्हणजे पापेच्या आईचीच घ्यावी. आणि मग घेतली म्हाळसेची मदत घेतली. म्हणजे पहिल्यापासून पुण्याला जास्त आमदार नगरनेच निवडून दिलेले. समजून घ्या काही गोष्टी. आणि मग म्हाळसा देवीने दोघां नवरा बायकोने ठरवलं यांच्याशी युद्ध करायचं. आणि मणिमल्ल नावाच्या दैत्याशी भगवान शंकराने आणि म्हाळसा देवीने युद्धाचा प्रारंभ केला. घनघोर युद्ध झालं. रक्त पडलं. नवीन मणिमल्ल जन्माला यायचे.
रक्त पडलं का नवीन मणिमल्ल जन्माला यायचे. मग भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं. चतुर्भुज रूप धारण करून भगवंताच्या एका हातात खंडा नावाचं शस्त्र घेतलं, एका हातात तोमर नावाचं शस्त्र घेतलं, एका हातात डमरू घेतला आणि एका हातात त्रिशूळ घेतला आणि युद्धाला प्रारंभ झाला. घनघोर युद्ध. बाण सुटती सना शस्त्रे वाजती खना वीर रस मांजला जाना युद्ध कंदना मिसळले. आणि मग चौकडं कंदन सुरू झालं. इकडं शिवगण, तिकडं दैत्यगण. शिवगणांनी दैत्यगणांचा पराभव केला. मणिमल्ल नावाच्या दैत्याचा सेनापती ठार मारला. मारल्यानंतर मणिमल्ल आणि भगवान शंकराचं युद्ध भडकलं आणि याचं रक्त खाली पडलं तर नवीन मणिमल्ल जन्माला येतात, नवीन मणिमल्ल जन्माला येतात. म्हाळसेला सांगितलं असं कर, यांचं रक्त तू खाली पडू द्यायचं नाही, याला मारायचं माझ्याकडे लागलं, रक्ताचा थेंब खाली पडू द्यायचं नाही. आणि मग म्हाळसा देवीने मणिमल्लाला जिथं शस्त्र लागल तिथून रक्त खाली पडू द्यायचं नाही, ते झेलायचं, संपवायचं. आणि मग अशा प्रकारे रक्ताचा थेंबही खाली पडला नाही. आणि मणी आणि मल्ल हे दोन क्रूर दैत्य भगवान खंडेरायांनी ज्या दिवशी संपवले तोच आजचा चंपाषष्ठीचा दिवस. पुंडरी कवरधारी तुकाराम येळको आणि मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य संपले. आणि संपल्यानंतर भगवंताने एक प्रकारचा विजय मिळवला. सगळे देव गणगंधर्व यक्ष किन्नर ऋषी मुनी नृत्य करू लागले. साधू संत भगवंताचा गुणानुवाद गाऊ राहिले. आणि भगवंताने सर्व अवतार कार्य संपादन केलं. आणि भगवंत निघणार. ऋषी मुनींनी प्रार्थना केली, देवा तुमचं हे रूप आम्हाला, हातात खंडा शस्त्र घेतलेलं रूप कायम दर्शन भेटावं आम्हाला. हे चतुर्भुज रूपाचं आम्हाला कायम दर्शन राहावं. याच मूर्तीने, याच देवतेने आम्हाला भक्ताला संरक्षण दिले. मग भगवंताने सांगितलं, मी तांदळ्याच्या रूपाने तुमच्यात प्रगट होतो. तर ते दोन तांदळे प्रसिद्ध आहेत जेजुरीला आजही. भगवान आजही तांदळ्याच्या रूपाने दर्शन देतात. तो हा आजचाच दिवस चंपाषष्ठीचा दिवस. मग युद्ध झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य देण्याचा ठरवला. नैवेद्य कशाचा? खंडेरायाचा नैवेद्य ऐका. आज बाजरीच्या भाकरीचा रोडगा करायचा. भाकर नाही करायच्या. नवीन मुलींना रोडगा शिकवावं लागेल जुन्या बायांना. नवीन मुलींना रोडगा नाही करता. मग बाजरीच्या पिठाने, बाजरीच्या धान्याने पीठ काढून त्या पिठाचा सुंदरपैकी रोडगा करायचा. आता तो रोडगा नवीन मुलीला करणं कठीण आहे. जुन्या बाया फार सुंदर करायच्या. आणि गावरान गाईच्या शेण्या म्हणजे गोवऱ्या, त्या गोवरीवर हा स्वयंपाक करावा लागतो. आता काही काही गावगाव लय कडक पाळलं जातं महाराज खंडेरायाचं हे. आणि मग गावरान गाईच्या शेणीवर हा सर्व स्वयंपाक करायचा, रोडगा करायचा. नंतर वांग्याची, आपलं कांद्याची पाथ घालून गावरान वांग्याचं भरीत करायचं. हा ऋषीमुनींनी केलेला नैवेद्य. वांग गावरान पाहिजे. आता वांगे मांडीवणीच मागे निघाले. एका बाईने मालकाला वांग्यानीच पेपरला बातमी. आता काय केवढं वांग असेल विचार करा ना. काय लोकाला वांग कळत नाही. भले मोठमोठले वांगे करून ठेवले. मग एवढे कुठं वांगे असते ते? वांगे आहेत का भोपळे आहेत? विठ्ठल. आणि मग गावरान वांग, त्याला कृष्ण काठचं वांग म्हणतात. हे बघा मायबाप, माझी विनंती आहे, त्याचं बियाणं ठेवा द्यावा तुम्ही. अनेक वांग्याला किती दिवसांनी फळं येतात? 2 महिन्याने. हा, महिना 2 महिने येत असतील. आता मी काय एवढं द्या, 2-3 महिने ना. तर तुम्ही हे दिवाळीच्या आधीच लावले पाहिजे. हो, दसऱ्याच्या दरम्यान लावावं, जेणेकरून चंपाषष्ठीपर्यंत त्या वांग्याला वांगे येतील. फवारण्या करायच्या नाही. गावरान वांग असलं पाहिजे. गावरान वांग्याचं भरीत केलं, त्यात कांद्याची पात घालून केलं. आता हे आम्हीच सांगायचं का कसं करायचं? तुम्हाला कळालं पाहिजे ना. कांद्याची पात घालून, कारण आता सध्या बऱ्याच ठिकाणी लागवडी चालू आहे. तर बऱ्याच ठिकाणी पहिले लावलेले कांदे काढण्याचं कांद्याची पात घालून भरीत करतात. लाल लसणाची चटणी करायची. लसणाचे 2 प्रकार, पांढरा लसूण, लाल लसूण. आज पांढरा लसूण चालत नाही, तो संकरित लसूण आहे. संकरित लसूण चालत नाही. जुन्या काळात लाल लसूण राहायचा. लाल लसणाची चटणी तुम्ही केलंय का? पण आजी
नाहीतर विवगा धळ्याची वारात आणि बाहेरच्या घरात येड्याचं भांडण आणि मुक्याच्या दारात सगळं मंडळ गणेश महाराजाला म्हणन तुम्हाला खंडोबा सांगणार महाराज सांगितलं होतं, पण हे लय दाट सांगणारा बुवा आणला तुम्ही. आपल्याच चुका काढू लागला. गुरुजी या 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 गुरुजी या. विठ्ठल 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 बसा. आणि मग बाजरीचा रोडगा करून, बाजरीच्या पिठाचा रोडगा करून सुंदरपैकी सचेल स्नान करून, हा नैवेद्य पारुष्या अंगाने चलत नाही. हा नाहीतर मग वाहना पायात वाहना घालायच्या आणि दात घासता घासता करायचा, निमिट्टी विपायची, हे ते जुळत नाही. हे खंडोबा आहे, हे लय कठीण आहे. मी सांगतो तुम्हाला, याने औरंगजेब नीट केलेला आहे. तर तुम्ही आम्ही काय पडून गेलो ते औरंगजेबाला नीट केलंय ते सांगतो मी. हो का नाही आलं तर पुढं मी आज काय अभंग सांगणार नाही. तुम्ही त्या अभंगाच्या अपेक्षा ठेवू नका. असं मी अभंग नेहमीच सांगतोय तुम्हाला, काय गुण आला नाही मग आज खंडोबा सांग. ऐका. आणि मग सचेल स्नान करून, प्रत्येक काळी सचेल स्नान करून, धूत वस्त्र अंगोरात, पारुष्य कपड्यावरही हा नैवेद्य करू नयेत. ते भगवान खंडेरायाला प्राप्त, ते भगवान शिवाचा अवतार आहे बाबा. ते लय कडक देवस्थान आहे, आपण ते जपलंच पाहिजे. आणि मग सचेल स्नान करून, धूत वस्त्र परिधान करून, आदल्या दिवशी सगळं स्वच्छ पाणी भरून ठेवलं पाहिजे. सगळं नवं पाणी आणून हा नैवेद्य करायचा. बाजरीच्या भाकरीचा रोडगा करायचा आणि कांद्याची पात घालून गावरान वांग्याचं भरीत करायचं. भरीत केल्यानंतर त्याला मोहरीचं तेल लागत भरीतवर घ्यायला. हे आपलं दुकानाचं तेल नाही, ते काय तेल आहे होय, असू द्या. मोहरीचं तेल असावं त्याच्यावर घ्यायला. तदनंतर आज षष्टीचा जो नैवेद्य सगळ्या साधू संतांनी पूर्णावरणाचा नैवेद्य केला. हे 2 पाय खंडोबाला बोकडं गावापासून कापायला लागले लोक. मी एवढा अभ्यास केला, बोकडाचा गुरुजी कुठंच उल्लेख आला नाही. काय सांगा आता, माझ्यापेक्षा तुम्ही काय वाचक जास्त नसताना खात्रीने सांगतो तुम्हाला. नाही तर तुम्ही मला पुरावा घेऊन या, मग मी तुम्हाला पुरावा सादर करील. बघा पुरावा पाहिजे बघा, आधारा वाचून काय सांगशील. आजचा नैवेद्य पूर्णावरणाचा आहे. तुम्ही जरा चौकशी करा. मी सकाळ धरून 3 फोन केले जेजुरीला महाराज, म्हणून आमच्या नगरला केले. कारण जेजुरीच्या मंदिराच्या पुनर्निर्माणामध्ये आमच्या नगरच्या ब्राह्मणांचा मोठा हात आहे. जेऊर बायजाबाईचं म्हणून आहे. ते बायजाबाईच्या जेऊरला रामचंद्र मल्हारपंत ढगे जोशी ब्राह्मण यांच्या नावाने आजही जेजुरीच्या मंदिरावर शिलालेख आहे. ज्या जेजुरीच्या मंदिराचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्यात सर्वात पहिलं नाव आहे तर राघव मंबाजी, हे मराठा सरदार होते, त्यांनी जीर्णोद्धार केला. नंतर सर्वात महत्त्वाचं नाव आहे होळकर सरदार, की ज्याने माझ्या अंगावर काटा येतो. काय अहिल्याबाईची कामं येतात आता तुम्हाला काय सांगा. पंढरपूरचे घाट, अहिल्याबाईचं कोणत्या जिल्ह्यात काम नाही असा जिल्हाच नाही, तालुकाच नाही. लयच कामं तशी माऊली होणे नाही. विठ्ठल होळकरांनी त्यांचा जीर्णोद्धार केल्यानंतर विठ्ठलपंत विंचूरकर, तुम्हाला माहित नाही, विठ्ठलदेव विंचूरकर हे विंचूरचे सरदार होते. हे सगळे पानिपतला युद्धात ठार झालेली मंडळी. आणि विठ्ठलदेव विंचूरकरांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, होळकरांनी केला. आमचे नगरचे रामचंद्र मल्हारपंत ढगे जोशी ब्राह्मण यांनी त्यांच्या नावाचा तर तिथं शिलालेखच आहे आजही. अनेकांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, पण मंदिर मात्र फार पूर्वी सनातन अनादी मंदिर आहे ते. आणि मग नैवेद्य केला, पूर्णावरणाचा नैवेद्य, भरीत रोडगा केला आणि तळी भंडारा उचलला. भंडारा मांडला, तळी केली. तळीवर नागिनीची पानं, खोबऱ्याच्या वाट्या, भंडारा, रोडगे ठेवून. तुमच्याकडे म्हणतात की नाही, आमच्याकडे लय राहते बघा आज. ए कुडवे चिंतामण मोर्या आनंदीचा उदी उदी भैरवाचा चांगली भलंकोलांकारा. आपली आमच्याकडे एवढंच म्हणतात. गाव आहे बघा, 12 कोसावर भाषा बदलती, रीतिरिवाज बदलतात. 12 कोसावर आपल्या हिंदू संस्कृतीत आपल्या ज्या 18 पगड जाती ही सगळी हिंदूच बरं का. हिंदू म्हणजे नुसता मराठा नाही, हिंदू म्हणजे 18 पगड जाती.
यांचं 12 कोसावर सगळे नियम रीतिरिवाज सगळे बदलतात. आमच्याकडे तर असं म्हणतात, आजच्या दिवशी आम्ही सायंकाळी आमच्याकडं तळी भंडाराचा कार्यक्रम राहतोय. आम्ही लहानपणी लय तळ्या उचलायचो. काय ते चवदार भरीत लागायचं. आता काय सांगा, ते माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, पण मी चुकून सोमवार सोडून बसलो. घोटाळाच झालाय. मला लक्षातच नाही. सोमवार सोडायला बसल्यावर मग ते म्हणले घ्या मग सोमवार सोडून जेवायला बसलो. अरे म्हणलं काय लागा येडी हाड. आज आपल्याला ते रोडगा खायचा होता ना, भरीत रोडगा. असं सुंदरपैकी आज महादेवाला नैवेद्य केला. आणि देवा तुम्ही हा खंडा शस्त्र धारण करून इथं आला, म्हणून आजपासून आम्ही ऋषीमुनी तुम्हाला या शस्त्राने, या शस्त्राच्या नावाने अलंकृत करतो. आजपासून तुमचं नाव खंडा शस्त्रधारी, खंडा मंडित, खंडोबा तुमचं नाव राहील. ऋषीमुनींनी हे महादेवाला दिलेलं नाव आहे. आणि मग महादेव तिथं राहिले. 2 शिवलिंग. महादेवाच्या 4 प्रकारे मूर्ती आपल्या हिंदू धर्मात मानलेल्या आहे. हे ऐका, तुमच्या कामाचं आहे. खंडेराय 4 प्रकारे आपल्याकडे पूजेला जातो. एक तांदळा. आजही गावगाव खंडेरायाचे तांदळे आहेत बरं का. जागृत तांदळे आहेत. गाव नादी लागत नाही खंडेरायाच्या. हा, खंडोबा वाटोळं करीत नाही नादी लागल्यावर, पण खकाना केल्याशिवाय राहत नाही त्यांना तारा. तुम्हाला वाटलं वाटोळं करीत नाही, मग काय करीत काय नाही. पुढचा महत्वाचा शब्द सांगायचा होता मला. कडक देवस्थाने भैरवनाथ, खंडेराय हे सगळे शिवाचेच अवतार आहेत. आणि मग पहिलं भगवान खंडेरायाची मूर्ती ही स्वयंभू तांदळा मानलेला आहे. आजही महाराष्ट्रात अनेक भक्ताला दर्शन देण्यासाठी भगवान खंडेराय तांदळ्याच्या रूपात प्रगट झाले. तर गावोगावी आता तुम्ही प्रत्येकाला कोणता ना कोणता खंडोबा आहे. कोणाला जेजुरीचा आहे, कोणाला निमगावचा आहे, कोणाला शेगूडचा आहे, कोणाला नळदुर्गाचा आहे. प्रत्येकाला खंडोबा ठरलेला आहे असं. आणि मग तांदळा हे पहिलं स्वरूप. दुसरं स्वरूप शिवलिंग. मला इथं आल्या आल्या महादेव खंडोबा पुढं शिवलिंग पाहायला भेटलं. ज्यांनी हे रचना केलेली त्या गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिला स्वयंभू तांदळा, दुसरं शिवलिंग, कारण हा शिवाचा अवतार आहे. तिसरं चतुर्भुज मूर्ती. खंडेरायाची चतुर्भुज मूर्ती. एका हातात खंडा, एका हातात रुधिर किंवा तोमर, दोन्ही मतं येतं. एका हातात त्रिशूळ आणि एका हातात डमरूकरण. हे शिवाचा अवतार आहे. ही तिसरी मूर्ती. पहिली मूर्ती तांदळा, स्वयंभू तांदळा. दुसरी शिवलिंगात्मक खंडोबा. तिसरा आहे चतुर्भुज मूर्ती. आणि चौथे आपल्या देवघरातले टाक. प्रत्येकाच्या देवघरात टाक राहतात. आता काय तुमच्याकडे आहे का नाही? आमच्याकडे तर प्रत्येकाला टाक करावेच लागतात महाराज. असं मग त्याची पूजा करायची राहते भगवान खंडेरायाची. असं एक खंडोबा दैवत. आज चंपाषष्ठीचा त्यांचा प्रगट उत्सव. नंतर मग अनेक सरदारांनी त्या मंदिराचं बांधकाम केलं. जेजुरीला मोठा कोट घातला. भुलेश्वरावर औरंगजेबाने आक्रमण केलं. भुलेश्वर म्हणजे आपल्या नीट यवतच्या नीट समोर आहे भुलेश्वर. आणि त्या भुलेश्वराचं शिवलिंग फार प्राचीन. नामदेव महाराजाच्या गाथ्यात भुलेश्वरा लागी पूजा केली सांग, भुलेश्वरा लागी पूजा केली सांग, भुलेश्वरा लागी पूजा केली सांग, भुलेश्वरा लागी पूजा केली सांग. भक्त पांडुरंगे 3 रात्री, भक्त पांडुरंगे 3 रात्री, भक्त पांडुरंगे 3 रात्री. तुमची स्तुती म्हणून नाही, मी रोज 2-2, 3-3 कीर्तन करतो. पण या बाबाच्या पुढं मला अजून पखवाजाच भेटला नाही. बाकीचे पखवाज वाजवतात, हे बाळ कीर्तन ऐकून वाजवत. आणि मी जेव्हा जेव्हा कीर्तन करतो महाराज, मी म्हणायला लागलो का ते वाजवीत नाहीत. कारण यांना माहिती माऊलीचे अक्षर लय अवघड. माझ्या संग 15-15 वर्ष टाळकरी राहिले, पण मला साथ नाही करता. कारण मी माझं नवीन अभंग का नवीनच प्रमाण. ते काय ठरलेले प्रमाण नसते. आता महाराज तिथं आले का तेच प्रमाण द्यायचं. एवढं बांधील आपलं काम नाही. मी आपलं हे बघा पेर धरीत नाही, नुसतं गहू फेकितो. पेरल्यापेक्षा चांगला उगून येतो मला असं. पण ह्या बाळाचं हे वैशिष्ट्य आहे. मी गावगाव मला पखवाजा भेटलं की मला ह्या माणसाचं रोज ध्यान होतं की बा हे बाळ परत कधी भेटेल. मी तोंडवर नाही सांगता. कदम माऊली कोणाच्या भीती रंगणारा बोय नाही. कारण मी काय वड्यातून 500 रुपयासाठी गाडी माग आणलेला बोय नाही. मला काय पडलंय कोणाच्या भीती रंगायचं. म्हणजे खरं ते खरं आणि खोटं ते खोटंच. विठाल अवघड प्रमाणे. त्या भुलेश्वराचं वर्णन नामदेव महाराजाच्या गाथ्यात आहे. भुलेश्वरा लागी पूजा केली सांग. आणि मग त्या औरंगजेबाने भुलेश्वरावर आक्रमण केलं. भुलेश्वराचं शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर छिन्न भिन्न केलं. आणि छिन्न भिन्न केल्यावर त्याला कळलं की इथं मनी आणि मल्ल नावाच्या दैत्याचा वध करणारे खंडोबा रामाचं देवस्थान प्रसिद्ध आहे. आणि मग त्याने देवस्थानावर आक्रमण केलं. भागातले लोक काही पळून गेले.
काही खंडेरायाची भक्त मंडळी मंदिरात थांबले, आता जगायचं तरी शिवलिंगाच्या खंडेरायाच्या दरबारात आणि मरायचं तरी त्याच्याच दरबारात. आणि आतून देऊळ लावून घेतलं. औरंगजेबाने आक्रमण केलं, पण देऊळ काय उघडेना तर वर चढून जाणं अशक्य. मग त्याने सुरुंग लावला आणि सुरुंग लावण्यासाठी ज्यावेळेस तटाला भोक्षे पाडायला सुरुवात केली, छिद्र पाडलं. त्याला जागृत देवस्थाने छिद्रातून भुंगे निघाले महाराज. हे भुंगे त्याचे दाढ्या जटान लुंग्या घालून आले होते. त्यांच्या दाढीत भुंगे, जटात भुंगे, त्या टोप्यात भुंगे, लुंगीत भुंगे, भुंगेत भुंगे महाराज. या अल्लाह, या खुदा, या पर्वतिगार, आणि पळून गेले महाराज. आणि मग त्याच्या दरबारात जे इस्लाम सेनापती होते, काही हिंदू सेनापती होते, त्याने सांगितलं औरंगजेबा हे जागृत देवस्थान आहे, तू यांच्या नादी लागू नको, उलट तूच या मंदिराला काही निधी दे. आणि मग 1,00,000 रुपयाचा धनादेश औरंगजेबाने जेजुरीला दिला. हे इतिहास आहे महाराज. कुठं औरंगजेबाचे सगळं कारनामा पाहिला तर मंदिर न ठेवणारा, पण जेजुरीच्या खंडोबाने औरंगजेब वाकेलाच विठ्ठल. मग ते जे भुंगे आहेत ना, त्याच्या आजू काही वेळ येतं, तर त्या भुंग्याला तेव्हापासून आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी नाव टाकलं, सगळ्या खंडोबाच्या भक्तांनी नाव टाकलं सावकारी भुंगे. कारण हा खंडोबा सावकारी भुंगे प्रसिद्ध असलेला आहे. याने गडातलं तर काही जाऊ दिलं नाही, पण सावकार की वसूल केली बघा. 1,00,000 रुपयाचा धनादेश त्याच्याकडून काढला. असं औरंगजेबाला ताळेवर आणणारं हे खंडोबा देवस्थान. असा तळी भंडाराचा नैवेद्य. आज चंपाषष्ठीचा उत्सव. फार सांगण्यासारखे खंडोबारायाबद्दल. आणि मग या खंडेरायाच्या देवस्थानाबद्दल कडे पठार जेजुरी पण तिथं ते शिवाचं प्रतीक आहे ना, आणि म्हणून शिव आणि शिवा याचं ऐक्य म्हणजे खंडोबा आहे. हो, म्हणजे पार्वती आणि भगवान खंडोबा, भगवान शिवशंकर याचं ऐक्य म्हणजे जेजुरीचा खंडोबा. म्हणून आजही आपल्या महाराष्ट्रात लग्न झालेल्या जोडप्याला खंडोबाच्या पाया पडायला जावंच लागतं. का? कारण भगवान शिव आणि पार्वती कशी नांदतात हे तिथं शिकायला जायचं महाराज. हो, आणि मग जेजुरीच्या पायऱ्या चढत जायचं. त्या पायऱ्या तशा चढायच्या नाहीत, त्याचा विधी आहे. हो, जेजुरीच्या पायऱ्याचा. आता ते खरं तर आमच्या राजेंद्र महाराजासारख्याला तो विधी जडच आहे. लय वाळल्या माणसाचं काम नाही. अविनाश महाराज मात्र 5च पायऱ्या चढायचे, हे 101 पायऱ्या चढीत महाराज. जडच नाही ना. यांनी बायको सगळी गड घेऊन जाते, त्याला काही काळजी नाही. आणि मग प्रत्येकाने आपल्या पत्नीवर कसं प्रेम करायचं हे शिकवतो आपला खंडोबा देवस्थान. पत्नीला खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढायच्या, पण तुम्ही बी फक्त खांद्यावरच बसायचं, डोक्यावर बसायचं नाही. कसं आहे, ज्याने खांद्यावर घेतलंय त्याच्या आईला सांभाळायचं असतं, बापाला सांभाळायचं, अशी तिथं शपथ घ्यायची. नुसत्या खांद्यावर बसल्यान पाया पडून आल्यान सासूला पाणी टाकून चहा देते. अवघडच आहे सगळं. विठ्ठल आज चंपाषष्ठीला सगळ्या शपथ घेऊन जा. हो, सगळ्याला जणींना खंडोबाची शपथ आहे. आजपासून सासू आणि सासरा हे आपले आईबाप आहेत असं समजा. मी तुमच्या लेकासारखा आहे, तुमच्या पायावर मस्तक ठेवतो. चालन ना असं केल्यावर? तुम्ही हळूहळू माना डोली देत. त्यांना वाटतं पप्याची आई बघती का काय कोणाचं. असं प्रेमाचं ऐक्य म्हणजे खंडोबा आहे. आजही ज्या नवरा बायकोचं पटत नाही त्याला तिथं गेल्यावर बायको खांद्यावर घ्यावाच लागते महाराज. असं आता त्या सुखापासून आम्ही वंचितच राहिलो म्हणा. ते आमच्या पदरात आलो नाही. अविनाश महाराज कसे हसत येत ह्या बाबतीत तरी तुम्हाला आम्ही मागं टाकलंच. असं आता काय करता, दुबळे राहिलो या बाबतीत आम्ही. असू द्या. आणि असं हे भगवान खंडेरायाचं आज महत्व आहे. चंपाषष्ठीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी काय घरोघरी केला जातो महाराज. एखादा सण एखाद्या घरी होत नाही, पण चंपाषष्ठी होत नाही असं आज घर नसल. विठ्ठल भगवान शिवाचा अवतार आहे. पण मी अभ्यास केला, पण त्याला मात्र बोकडं कापा असं कुठंही सांगितलेलं नाही महाराज. याचा जागरण केलं जातो, वाघ्या बोलवला जातो, मुरळी, आणि मग देवटा आणला जातो. हे सगळं आजच्या अभंगात कोण वाघ्या, कोण मुरळी, कोण दिवटा,
काय नात राहणे लिहिलंय, खरंच लिहिलंय. विठ्ठल विठ्ठल. अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हार. एक 15-20 मिनिटं जरा ध्यान देऊन ऐका. विठ्ठल आजच्या अभंगात नाथ महाराज मी मल्हारीची वारी कशी करतो. आजच्या अभंगात नाथ महाराजांनी सांगितलं आहे या मृत्यूलोकात प्रत्येक जण वारकरीच आहे. विठ्ठल मृत्यूलोकात जन्माला आलेला जीव असो, मृत्यूलोकात जन्माला आलेला देव असो, मृत्यूलोकात जन्माला आलेला साधू असो, हे तिघही वारी करताना दिसतील तुम्हाला. जीव वारी करतो, देव वारी करतो, संत वारी करतात. जीव वारी कोणाची करतो, देव वारी कोणाची करतो आणि संत वारी कोणाची करतात हे आपल्याला पाहायचं आहे. जीव 2 प्रकारची वारी करतो, देव 1 प्रकारची वारी करतो आणि संत 2 प्रकारची वारी करतात. जीवाच्या 2 वाऱ्या प्रसिद्ध आहेत. कोणत्या जीवाच्या 2 वाऱ्या. एक जीवाची वारी आहे अहंकाराची वारी आणि जीवाची वारी आहे संसाराची वारी. जीव या 2 वाऱ्या करतो. या दोन्ही वाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. जीवाची वारी अहंकाराची. हल्ली लोकांचा अहंकार फार वाढलाय. मला मोजा, माझं नाव घ्या, माझं नाव पुकारा, माझं नाव वर्तमानपत्रात झळकलं पाहिजे, भलं ते दशक्रियेचं का असना झळकलं पाहिजे. माणसाचा सध्या तरफडा अहंकारासाठी चाललेला आहे. मुझे गिनो, मुझे गिनो, मुझे गिनो. आमचा विचार करा, आमचा विचार करा. अहिल्या, सीता, द्रौपदी, तारा, त्यात आमची पप्याच्याही धारा. असा लोकांचा दुराग्रह झालेला आहे. अहंकार. लोकाला अहंकाराने ग्रासलंय. विठ्ठल जीव वारी करतो अहंकाराची. अहंकार कोणाचा कधी उफाळून येईन सांगता येत नाही. एक जातिवंत कलाकार होता, त्याला त्याच्या कलेचा अभिमान होता. कला कोणती होती. त्याच्याकडे मूर्ती घडवायची कला होती. हुबेहूब मूर्त्या अख्ख्या पंचक्रोशीत काय अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात त्याचा कोणी हात धरणार नाही. आणि त्याला त्याच्या कलेचा अहंकार झाला. एक दिवस एका ज्योतिषाची त्याची गाठ पडली. ज्योतिषी मला दाखवा हात. हात पाहिला मला राग मानत नसला तर सांगू का काय, आजपासून 12व्या दिवशी दुपारी 12 वाजता तुम्हाला काळ न्यायला येणार. हे ज्योतिषा काय सांगतोय, खोटं असेल सगळं पंचांग गुंडाळीन आणि घोड नदीत नेऊन टाकीन. जातिवंत ज्योतिषी म्हणतात मला. मग गडी गरबाडला ना. महाराज ईडी माग लागल्यावर कोण गरबडत नाही, कोणी गरबडत आहे महाराज. आणि मग काय करावं काय करावं त्याने युक्ती केली. आपल्याला 12 दिवसांनी 12 वाजता काळ नाही येणार आहे ना. आपण जातिवंत कलाकार आहे. त्याला कलेचा अहंकार होता. तो म्हणला आपण यमाला गांडवायचं. गावाला गंडवणं वेगळं आणि यमाला गंडवणं वेगळं. तो ना आपण यमाला गंडवू. आणि त्याने हुबेहूब त्याच्यासारख्या 10 मूर्त्या तयार केल्या. आणि 12 वाजता काळ न्यायला येणार. 12 वाजायला 3 मिनिट कमी असताना तो त्या 10 मूर्त्यात जाऊन उभा राहिला. आणि त्याला थोडी प्राणायामाची विद्या येत होती. त्याने आपला प्राण वडून धरला. यमराजाची स्वारी बरोबर 12 वाजता आली. यमराज म्हणले एकाला न्यायचंय पण इथं ते एकासारखे 11 उभे आहेत. कोणाला न्या अवघडच आहे. पण यमच तो कोणाचा दांडा मोडपा कसा करायचा हे यमाला जितकं कळतं तितकं कोणाला कळत नाही. यमराज म्हणला. यमराज मोठ्याने बोलू लागला. वा 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 काय कलाकार आहे. एकासारखी एक मूर्ती बा काय चूक काढायला जागाच नाही. पण एक चूक आहेच म्हणलं की याचा अहंकार जागा झाला. तो म्हणला कोणती चूक आहे. यमराज म्हणले हीच चूक आहे, चला पिशी भरा. तुमचा अहंकार तुम्हाला डिलीट करायला कारण ठरला. हे जे गावगाव माणसं समाजातून डिलीट झालेत ना हेच गुन्हाने झालेत. विठ्ठल अहंकार माणसाला. माणसं वारी करतात अहंकाराची. लय समजून सांगितलं तरी त्यांचा अहंकार कधी उफाळून येणं सांगता येत नाही. आपल्या पंढरपूरचा काही नियम आहेत. पूर्वी पंढरपूरची आषाढीची पूजा राजे शिवछत्रपती करायच्या. आषाढीची पूजेला तुम्ही इतिहास वाचा. शिवराजे गेल्यावर आपल्यावर इंग्रजांचं राज्य आलं. इंग्रजांचा पराभव करून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारत स्वतंत्र केला. आणि मग तेव्हापासून नियम केला किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढीची पूजा करते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कार्तिकीची पूजा करते. आणि मग मुख्यमंत्री आणि त्यांची बायको पूजा येऊ लागली. नंतर मग वैकुंठवासी रामदासबा मनसुख. आता तुम्ही ते त्यांचे लय कीर्तन ऐकलेत. इथं बरीच माणसं असतील रामदासबाची कीर्तन ऐकलेली.
रामदास बोने आंदोलन केलं, कमाल झाली. 18-18, 20-20 दिवस वारकरी चालतात, 35-35 तास दर्शनाला राहतात, की एशीच्या गाडीत बसून येतात आणि पूजेचा मानी आणला आणि आम्ही का रस्त्याने काय मकाची कंस भाजीत लोक म्हणजे आम्हाला सुद्धा पूजेचा मान पाहिजे. मग आता ते रामदास बोचा रेटा होता. महाराष्ट्र शासन रामदास बोला वाकत होतं बरं का, खरंच वाकत होतं. पंढरपूरला वारकऱ्याकडून कर घेतला जायचा. गुरुजी तुम्ही कर भरला असं? आम्ही नाही भरला, पण इथं बरेच जण कर भरले. तुम्ही भरला असं? जुन्या लोकांना तुम्ही होते का त्या आंदोलनात रामदास बोंच्या? संतराज महाराजांच्या पालखीचे सगळे वारकरी त्या आंदोलनात होते. गुरुजी साक्ष याला मला. रामदास बोने आंदोलन पेटवलं. हा, वारकऱ्याकडून रुपया घेता कर मागणारे जे 10-15 पोलीस होते, निळोबरायची दिंडी, जे दिंडीने पोलीस पताकावर करू वारकऱ्याकडून रुपया 1 रुपया करत होता. 32 दिंडी आणली, पोलीस पुढं वारकरी मग पंढरपुरात. लोक माझ्या काय प्रकरण आहे, पोलीस पुढं वारकरी माग काय प्रकरण आहे. 32 पोलीस हल्ले मार. आणि मग हल्ल्यावर रामदास बोने तार केली. त्यावेळेस मला वाटतंय यशवंतराव मुख्यमंत्री होते. हा, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. खरमरीत तारलेली. वारकड्याकडून रुपया गोळा करता महाराष्ट्र शासनाला काय भीक लागलं का? खरमरीत तार. उद्या पूजेला या, घाट रामदास बा संघ आहे महाराज. आहे ना, काय माणूस असं महाराज. रामदास बा मन सुकलोय, प्रतापी कीर्तनकार होऊन गेले महाराज. आणि मग यांच्या तिकडं का चिंच बना. गुरुजी म्हणतात तिथं चिज बनात, म्हणजे आपलं कानगाव चिज बन का? वा वा वा. चिज बनात रामदास बानी कीर्तन केलं, करारी होते. आणि मग दुसऱ्या दिवशी यशवंतराव आले, पहिली रामदास बाची गाठ घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन आजपासून आळंदी, पंढरपूर, देहू, पैठणची महाराष्ट्र शासनाची करमुक्ती यशवंतराव जाहीर करतात रामदास बांच्या आग्रहाखातर. म्हणजे रामदास बांनी सांगितलं, नुसतं एवढं नाही, आमचे वारकरी चालतात म्हणले 30-30, 40-40, 10-10 दिवस चालतात, 35-35 तास उभे राहतात. पहिल्यांदा जो 4 वाजता दर्शनाला वारकरी जोडीने असेल त्याला पूजेचा मान भेटला पाहिजे. यशवंतरावांनी मान्य केलं. पहिले पुढारी वारकऱ्याचं ऐकत होते, पहिले आता वारकरीच पुढारी झाले. गाव वारकरीने पक्ष उभे केले तर सांगा कोणाला. आणि मग पुढारी आता वारकऱ्याचं ऐकतच नाही. आणि मग पूजेचा मान मुख्यमंत्री. मग पूजेला कोण कोण राहतं? वारकरी, वारकऱ्याची बायको. यावर्षी आमच्या नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात वाकडी नावाचं गाव आहे. वाकडीचे काळे पाटील यांना पूजेचा मान यावर्षी. हे महाराज तिथं वाजवायला राहतात. महाराज माझंही कीर्तन असते त्या गावात. वाकडीला हे वाजवायला असतात. मग एक वारकरी, त्याची बायको 2, मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी 2 आणि पांडुरंग 5. 5 जणांची पूजा. 5-4 जण पांडुरंगाची पूजा करतात. द्वादशीला फोटो येतो पेपरला, मुख्यमंत्र्याच्या हाते पूजा संपन्न. किती जण यायला पाहिजे फोटोत? बोला. 5 जण. वारकरी, वारकरीची बायको, मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी आणि पांडुरंग. किती जण यायला पाहिजे फोटोत? 5. अहंकार आडवा येतो. 5 ना 1 6 वाजतो. कोण? पुजारी. तुम्ही पाहिलं असेल का फोटो? आजही आषाढीच्या द्वादशीचं कात्रण बघा. अहंकार मुझे गिनो. विठ्ठल अशा जीव अहंकाराची वारी करतो. ठीक आहे महाराज, अहंकाराची वारी जीव करतो, पण ही वारी जीवाच्या मागची सुटल कधी? भगवंत सांगतात, अर्जुना, जेव्हा माझा साक्षात्कार होतो तेव्हा मात्र जीव अहंकाराच्या वारीतून मुक्त होतो. बोला. तैसी माझी आ साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपे अवधारी, द्वैत जाय. काय लिहिलंय माऊलींनी? पहिली वारी आहे जीवाची, अहंकाराची. जीववारी करतो अहंकाराची, ती भगवंताच्या साक्षात्काराने संपते. जीवाची दुसरी एक वारी कोणती? संसाराची. जीवाच्या डोक्यात फिट संसार बसलेला आहे. विठ्ठल अवघडे लोकांच्या डोक्यात लय संसार बसलेला आहे. मध्यंतरी भारताचे पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय पंतप्रधान, यांनी तुकोबरायचा त्रिशतकोत्तर महोत्सव पाहून त्यांनी तुकोबरायचं नाणं छापलं, ज्ञानोबरायचं नाणं छापलं. आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांनी छापलं. ते नाणे वारकऱ्यांनी बाजारात आले का नाणे वारकऱ्यांनी जमा केले बरं का.
वारकऱ्याने नाणं दुकानात येऊ दे. आता दुकानात नाणं भेटत नाही ते प्रत्येकाने संग्रह ठेवले का. मी एका वारकऱ्या म्हणलं त्याने 100 नाणे गोळा केलेत. एवढे गोळा का केले त्याने महाराज याच्यावर ज्ञानोबा आहे तुकोबरायचा छापे आणि हे दारूच्या दुकानात जाऊ नये अशी माझी भावना आहे. म्हणजे वा काय लोकांची भक्ती महाराज. लोकांची लय श्रद्धा आहे ज्ञानोबा तुकोबा अतिशय श्रद्धा. हे नाणं दारूच्या दुकानात जाता का म्हणे. वारकऱ्याने घरोघरा प्रत्येक कोणाकडे 50 नाणे येते कोणाकडे 100 नाणे. लोक जाऊनच देत नाही ते नाणं दुकानात महाराज. आणि मग एका गावात मी ज्ञानोबरायच्या नाण्याचा विण्याला पट्टा पाहिला बघा. विण्याचा पट्टा बनवला नाणी चिटकवलेले त्याला. काय लोकांची श्रद्धा आहे माऊलीवर महाराज लय श्रद्धा. ज्ञानोबरावर तुकोबरावर लोकांची लय भावना आहे महाराज. आणि मग माझ्याकडे देवपूजेला ते नाणे एकदा पडलं आम्हाला सुतक. देवपूजा करायची आता ते ज्ञानोबरायच्या नाण्याला गंध लावायचा धुवायचं. तुकोबरायचं नाणं धुवायचं गंध लावायचं. मग आमच्या मठात एक वारकरी आला होता. त्याला म्हणलं देवपूजा करता का. त्याला करतो ना. मग मी सांगितलं अशी पूजा करा. हां झाली का देव धुवून. हो आता एक गंध उघडा लावा देवाला. मग त्याने पांडुरंगाला गंध लावला सगळ्याला लावला. आणि ते नाण्याला लावता लावता मला आला फोन. मी तिकडे बघत होतो तर त्याने पाहिलं ते ज्ञानोबराय तुकोबरायचं नाणं. लोकांच्या डोक्यात काय बसलेलं आहे संसार. त्याने ज्ञानोबरायचा कॉईन पालथा टाकला. तुकाराम महाराजाचा कॉईन पालथा टाकला आणि मागून गंध लावला. आणि मला म्हणला बरोबर आहे का. म्हटलं आजपासून मठात नका येत जाऊ उतरायला म्हणलं घाटावर उतरत जा. चला का हो माऊली पूजा करून. म्हणलं गंध कुठून लावायचा. इकडून ज्ञानोबराय तुकोबराय इकडून लावायचा. त्याने मला वाटलं तुम्ही पैसेच पूजित आहे काय नो. म्हणलं मग 51,000 जायचंच नाही मग आता असू द्या. आमच्या जनता असल्याच्या गाठी पडत नाहीत. लोकांच्या डोक्यात फिट संसार बसलेला. एका गावात चातुर्मास चालू होता. गावात महाराज चातुर्मास सांगायला आले. आणि चातुर्मास सांगत असताना 3 महिने चातुर्मास झाला. आणि मग महाराजांनी चातुर्मास पाळला. दाढी वाढलेली केस वाढलेली काय केस दाढी काढली नव्हती. महादेवबा जगतापच कीर्तन ऐकले तुम्ही. महादेवबा जगताप म्हणायचे दाढी डोकी वाढवणं म्हणजे परमार्थ नसून फक्त नाव्याचा धंदा बशी नाही म्हणजे दुसरं काय नाही. महादेवबा शब्द आहेत माझे नाही. हा ते म्हणजे परमार्थ झूट परमार्थ आहे ते म्हणायचे. मग त्या चातुर्मास ज्याने पाळला त्याने दाढी वाढली केस वाढले. 3 महिने गावात चातुर्मास चालू झाला. 3 महिन्याच्या 4था महिना सुरू झाला. 4थ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गावात एक मेंढपाळ होता. आणि त्याचा एक मेंढ्याचा बकऱ्यातला एक बोकड होता बेण्याचा. आणि ते बोकडच मेला. मेल्यावर त्या मेंढपाळाला त्या बोकडाचं सारखं ध्यान यायचं. आता दुःख झालं. मग ते दुःख घालाव कुठं तो गेला रात्री पोथी ऐकायला. माणसाच्या चित्तात कसा संसार बसलाय. आणि तो पोथी ऐकायला पुढं बसला. हरे राम चालू झालं आणि पोथी सांगायला महाराज येऊन बसले. तो आधीच बसला होता. महाराजानं पाहिलं आणि त्याला हुंदकात दाटून आला महाराज. देखो नि पुरानी काची दाढी. 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 दाढी रडस पुंदे नागवडी. प्रेम खरे दिसे जना. प्रेम खरे दिसे जना. प्रेम खरे दिसे जना. तो पोथीला येऊन बसला. हरे राम झालं आणि महाराज मागून आले आणि पोथी सांगायला बसले. आणि तो दाढी वाढलेली होती पौराणिकाची. ते पाहिलं आणि त्या पुढच्या माणसाच्या चित्तात संसार बसलेला होता. लोक वारी संसाराची करतात ना. मग त्याला ते त्याचं बोकडच ध्यानात आला. देखोने पौराणिकाची दाढी. दाढी पाहिले का त्याला त्याला रडायला लागलं. स्पुंदे नाक ओढी. पौराणिकाला तर वाटलं. पौराणिक पोथी सांगायला सुरुवात झाली. 5 मिनिटं झालं. पौराणिक पुढं बघत होते. पण खाली पाहिलं अरे काय श्रोता अष्टसात्विक भावाने समापन्न श्रोता आज भेटला म्हणजे आपल्याला. वा वा वा. आपल्या 3 महिने चातुर्मास सांगल्याची फलश्रुती झाली म्हणजे. काय श्रोता भेटला. मग श्रोत्याला पाहिल्यावर याला वाटलं अधिकारी श्रोता आहे. अधिकारी श्रोत्याला वेदांत सांगावं. आणि याने सांगायला सुरुवात केली. हे बघा मंडळी या जगताचं अधिष्ठान परब्रह्म तत्व जगात एकच आहे. एक बोट केलं का ते म्हणायचं माझं मलाही माझ्या अख्ख्या खांडात एकच बोकड होता म्हणजे. मनात म्हणायचं. आणि
जगताची उत्पत्ती करत असताना ते एका परब्रह्माने दुसऱ्या मायेचा अंगीकार केला आणि माया आणि ब्रह्म यांनी मिळून जगत उत्पन्न केलं. 2 बोट केले का तुम्हाचा माझ्या बोकडाला 2च शिंग होते. त्याच्या ते ध्यानात यायचं बरं. ध्यानात संसार बसलेला आहे ना. आणि या ब्रह्म आणि मायेचा जर तुम्हाला न्याय निवाडा करायचा असेल तर 4 वेदाला शरण गेलं पाहिजे. माझ्या बोकडाला 4च पाय होते. देखोनी पुराणिकाची दाढी रडेस पुंदे नाक ओढी प्रेम खरे दिसे जना भिन्नांतरी भावना आवरेता नावरे खुरा आठवी नेवरे. मग त्याला नेवरा आठवायला लागले बोकड्याची, खुरा आठवायला लागले. 2 शिंगे 4 पाय खुना दावी म्हणे होय मना अनिता बोकड मेला मेला त्याची चरफड. आणि मग होता भाव पोटी मुखा आला शेवटी. जे पोटात होतं ते मुखात आलं. या वक्त्याला वाटलं असा अधिकारी श्रोता पुन्हा कधी भेटायचं नाही, याचं उठून दर्शन घ्यावं. पोथी संपली, पुंडलिका झाली, महाराज खाली उतरले. त्याच्या पाया पडणार त्या मेंढक्याने त्या महाराजाला मिठी मारली. असाच बोकड होता म्हणले. अंगा पिंडानी सुद्धा असाच होता म्हणले. याला म्हणायचं लोक वारी करतात संसाराची. महाराज मग जीवाच्या पाठीमागे लागलेली संसाराची वारी सरळ कधी ज्ञानोबा सांगतात. त्याने 15व्या अध्यायातील रूपक वाचावं, संसाराचं रूपक वाचावं. त्या रूपकाच्या द्वारे ही संसाराची वारी सारता येते. याची एकी परी रूपकाची कुसरी सारी तसे वारी संसाराची. विठ्ठल जीव वारी करतो अहंकाराची, जीव वारी करतो संसाराची. क्रमांक 2 देव. देववारी कोणाची करतो? देववारी करतो ज्ञानोबारायाची. देव म्हणे ज्ञानेश्वरा, देव म्हणे ज्ञानेश्वरा. पुण्यभूमी समाधी स्थिरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझ निर्धारा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा. भेटी देत जाईन भेटी देत जाईन, भेटी देत जाईन, भेटी देत जाईन, भेटी देत जाईन, भेटी देत जाईन. कार्तिक मासी शुद्ध एकादशी, कार्तिक मासी शुद्ध एकादशी. पंढरी यात्रा होईल सरसी, पंढरी यात्रा होईल सरसी. दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारेसी, पक्षी तुझ निर्धारेसी. दिधनी असे दिधनी असे, दिधनी असे, दिधनी असे, दिधनी असे, दिधनी असे. देववारी करतो संताची. कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी. यात्रेसी येता ती स्वानंद राशी, दर्शन घडे तया निजमुक्ती देसी. जय देव जय देव जय ज्ञानदेवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. नामदेव महाराजांनी ज्ञानोबाराची आरती केलेली मोठी आरती आम्ही त्या अभंगाला कीर्तनाला घेत असतो. तर मला सांगायचं काय, जीववारी करतो अहंकाराची संसाराची, देववारी करतो ज्ञानोबाराची. देव संतांच्या वारीला जातो, मग देव येतो. नवरदेवानी सुद्धा आलं पाहिजे. आपण सुद्धा आळंदी वारीला आपल्या भूषणे, आपण माऊलीच्या जिल्ह्यातली माणसं आहेत, आळंदी वारीला आलंच पाहिजे. विठ्ठल पूर्वी या श्रीगोंदा भागातून आळंदीला महिनावारीला एसटी होती बघा. महिनावारी लोक दर्शनाला जायच्या दर एक वद्यवारीला. आजही एसटी बंद झालेली मला वाटतंय, पण लोक मात्र महिनावारीला गाडीने जातात. आजही इथं बसलेल्यापैकी कित्येक लोक, आता आमच्या अंकुश बापू तर कायमच येतात महिनावारीला. महाराज महिनावारी आळंदीची. वा, देववारी करतो संताची. खाली राहता राहिले संत. संतवारी कोणाची करतात? संतवारी करतात पांडुरंगाची, संतवारी करतात मल्हारीची. विठ्ठल संतवारी करतात पंढरपूरच्या पांडुरंगाची. होय होय वार करी, होय होय वार करी, होय होय वार करी, होय होय वार करी. पाहे पाहे रे पंढरी
करावे साधने पाये पाये रे पंढरे पाये पाये रे पंढरे काय करावे साधने काय करावे साधने होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने काय करावे साधने पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने काय करावे साधने संतवारी करतात पंढरपूरच्या पांडुरंगाची. पंढरपूरजवळ करकम बोस नावाचं गाव आहे. करकम बोस, त्या करकमचे एक यशवंत महाराज आणि निष्ठावान वारकरी पुढं परीक्षा दिल्या आणि ते झाले मामलेदार. आणि त्यांची इंग्रजांनी नियुक्ती केली नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका आहे, वाटाणा नाही सटाणा माहिती असावा. आणि त्या सटाण्याला ते झाले तालुका मामलेदार. आणि मग तिथं राहत असताना पंढरपूरची वारी आली. मग इंग्रजांजवळ अर्ज दिला की मला 15 दिवसाची सुट्टी द्या, मी 15 दिवसात सटाणा येऊन पंढरपूरला पायी जातो. मामलेदार होते. इंग्रज म्हणले हा वारीन बिरीन सुट्टी नाही. इंग्रजांनी काय सुट्टी दिली. पुढं 3 दिवस वारी राहिली. विनंती केली अहो उद्या दशमी म्हणले. दशमी एकादशी द्वादशी 3च दिवस सुट्टी द्या, मी रेल्वेने जातो पण मला वारीला जाऊ द्या पंढरपूरला. इंग्रजाने मान्य केलं नाही. देव मामले त्यांचं नाव यशवंत महाराज होतं. महाराज यशवंत महाराजाने दशमीला सकाळीच कुलूप ठोकलं मामलेदार कचेरीला. नोकरी सोडील पण पंढरपूरची वारी नाही सोडणार म्हणजे. आणि पताका खांद्यावर घेतली. तिथून मनमाड जंक्शन गाठलं. मनमाड जंक्शनहून नगर, नगरहून दौंड, दौंडहून कुर्डवाडी, कुर्डवाडीहून पंढरपूर. संध्याकाळीच दशमीला स्नान केलं पंढरपूरचं. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकराचं दर्शन, प्रदक्षिणा. हे वा आषाढी कार्तिकी भक्तजन येते. गच्च वारी भरलेली. इकडं पांडुरंगाला काळजी पडली, इंग्रज येतं माझ्या वारकऱ्याला जाचीतील. यशवंत महाराज पंढरपूरला मामलेदार कचेरीला कुलूप लावून आणि हा पंढरपूरचा पांडुरंग बाबा 3 दिवस मामलेदार कचेरीत यशवंत महाराजाचं रूप घेऊन महाराज. आणि देवाने रूप धरलं मामलेदाराचं. आणि देव तिथं राहिले. मग देव जे 30-30 वर्ष खटले निकाली निघत नव्हते, आता तो जगाचा खटला हाकिणारा आहे बाबा. सगळ्या जगाचे खटले निकाली काढित होतो. हे लोकांचे निकाली खटले, खोट्याचं खरं, खोट्याचं खोटं, खऱ्याचं खरंच केलं देवाने मला. लबाडा भावाची जमीन खातून असं करतो, ठोकू ठोकूत माणसं नीट केली. ते पहिला साधू लय साधा होता, हे देव आला, हे साधू नाही, आज संधी साधू होता. त्याला संधीच सापडली. असे लोक तिंबावले धरून त्यांनी तालुक्यातली सगळे 30-30, 40-40, 50-50 वर्षाचे प्रलंबित खटले सगळे निकाली काढले देवाने मला. 3 दिवस. इकडे हे वारी संपली. द्वादशीला द्वादशीचं स्नान झालं. आणि पांडुरंगा, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. सगळ्या संतांना नमस्कार केला. आणि ते त्रयोदशीला सटाण्याला आले बुवा. रेल्वेने आले आणि इंग्रज अधिकाऱ्यापुढे जाऊन उभे राहिले. लट 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 कापायची. इंग्रज अधिकाऱ्याने यशवंत महाराजाला पाहिलं, खोडची सोडली, दंडवत घातला. वा काय काम केलं. 30-30, 40-40 वर्षाचे कोर्टात खटले निकाली निघत नव्हते, तुम्ही निकाली काढले हो. काय लोकांचा न्याय निवाडा केला, काय बरोबर सगळं व्यवस्थित केलं. वा यशवंत महाराज. मग सत्कार केला. यशवंत महाराजाला वाटलं जसा बोकड कापायच्या आधी त्याला पाणी पाहिजे ते अमुक तमुक मला चाललंय का काय म्हणले. आणि मग ते म्हणले काय खरंच तो अमक्याचा खटला कसा लढवला तुम्ही. त्याने काव चेष्टा करता का माझी. मी साधा वारकरी, मी तुम्हाला न सांगता पंढरपूरला गेलो. ते पंढरपूरला बाणवर आहेत का तुम्ही. अहो हे निकाल केला आणि ते लोक दर्शनाला आले. महाराज तुमच्यामुळं आम्हाला निकाल भेटला. महाराज तुमच्यामुळं. माझ्यामुळं लोक सांगत येत, अधिकारी सांगतोय. खरंच वाटना त्यांना.
म्हणले माझ्या सह्या दाखवा. आणि मग सगळ्या सह्या पाहिल्या, ते रजिस्टर उघडायला सुरुवात केली तर पानागणी सहीन त्या पानात तुळशीचा बुक्का आणि तुळशीची पानं फुलं पानागणी निघायला लागली. आणि मग यशवंत महाराज भरून आला, पांडुरंगा तुम्ही माझ्यासाठी मामलेदार झाले, देव मामलेदार झाले म्हणून नाव पडलं. हे बाळाला विचार, हे बाळ त्या भागात जातं. यशवंत महाराज देव मामलेदार यांची पुण्यतिथी. त्यांचं नाव पुढं तिथून पुढं आडनावच पडलं देव मामलेदार. देव ज्यांच्यासाठी मामलेदार झाला आणि देवाने सगळे कचेरी, आजही सटाण्याच्या कचेरीत यशवंत महाराजाचा मोठा फोटो लावलेला आहे. आणि कोणी नवीन मामलेदार आला तर यशवंत महाराजाचं रोज दर्शन घ्यायचं फोटोचं आणि मग कचेरीचा कारभार चालवायचा. आज नेहमी विठ्ठल देव ज्यांची वारी करतो, वा याला म्हण संत वारी करतात देवाची, आणि संत वारी करतात मल्हारीची. कशी करतात? अभंगाच्या पहिल्या वाघाचं वाघा प्रेम नगरावारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. वद होई वनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होई भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा कैवारी. सावध होई भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी. 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 अहम वाघा. कशी वारी करायची? वाघ्या मुरळी घेऊन जायचं आणि करायची. वाघ्या कोण? अहम, अहंकार रूपी वाघा. पण ह्या अहंकार रूपी वाघ्याला आपल्याला आज तेथ अहम हा दीप जाळू आणि नाहम ते जे ओवाळू. ज्ञानोबरायाने जे गुरुची पूजा मांडलेली 15व्या अध्यायात पहिल्याच सुरुवातीच्या ज्या रूपकाच्या ओव्या तिथं अहम हा दीप जाळू नाहम ते जे ओवाळू. तर हा अहंकार रूपी वाघा आणि याला थोडंसं डावलायचं आणि सोहंकार रूपी वाघाजवळ ठेवायचं. आणि ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे. अहम वाघा म्हणजे मी देह मी देह मी देह ही वृत्ती डावलून मी परब्रह्म मी परब्रह्म अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी सोहम तत्वमसी तत्वमसी असं चिंतन करत या मल्हारीची वारी करायची. अहम वाघा सोहम वाघा. वारी करत जायचं कुठं? प्रेमनगरा वारी. प्रेमनगराला जायचं आपल्याला. आपण परमार्थिक माणसाने वारीला आल्यावर जे प्रेम आपल्याला भेटतं ते घरी भेटत नाही. 18 पगड जाती एका दिंडीत चालत्यात, 18 पगड जाती एका तंबूत झोपत्यात, 18 पगड जाती एका पंक्तीत जेवत्यात. कोणी म्हणतं का तुला आरक्षण आहे, मला नाही, मला नाही, तुला आहे आणि तुम्ही आमचं कायला मागाता? कोणी म्हणत नाही. हे फक्त वारकऱ्यातच मारा. 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदाने नांदतात. प्रेम नगरा वारी. ते प्रेम नगरे महाराज. गात जागा प्रेम मागा. भगवंताच्या दारात संताच्या दारात प्रेम आहे. संसारात प्रेम काय नाही. लोकांना पाडेल. एक जण म्हणा हो आमच्या बायकोचं आमच्यावर लईच प्रेम आहे. म्हणलं कसं काय? 4 वेलदोडे टाकून दूध देते. मग मी त्याच्या बायकोला विचारतो तुम्ही 4 वेलदोडे टाकून दूध देता? महाराज दूध नासलेलं असतंय, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे. लय घोटाळा आहे मोठा. आता काय सांगावं तुम्हाला. एक जण म्हणला आमची बायकोचं आमच्यावर लई प्रेम आहे. कसं काय? 6 टाकून दूध देते. मग विचारा त्याच्या बायकोला तुम्ही 6 टाकून दूध देता? दुधात माश्या पडलेल्या असतात महाराज. वरून 6 टाकली का माश्या खाली दाबात्यात. हे माश्या सकट सायवडी. कळालं का? मग या मल्हारीच्या वारीला ती प्रेमनगर आहे. प्रेमनगरा वारी. पण मग आता हे तुम्ही समजून घ्या आणि सावध व्हा की संसारातलं प्रेम खोटं आहे. संताच्या गावी प्रेमाचा सुकाळ आणि देवाच्या गावात प्रेम मागा विठ्ठला. ह्या 2च ठिकाणी प्रेम भेटतं. प्रेमनगरा वारी. मग तुम्ही सावध व्हा.
खरं प्रेम कुठं खोटं प्रेम कुठं ओळखा आणि सावध होनी भजनी लागा त्या खंडेरायाच्या भजनाला लागा आणि भजन करा तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको भजन चुकू नको आमचा जातीवंत वारकरी रानात झोपला राखान कोणी नाही म्हणून गावात जर एकादशीचं सोमवारचं भजन चालू झालं त्याच्या पापणीला पापणी लागत नाही महाराज झोप लागत नाही त्याला अरे हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे वारकरी एवढं भजन करतात त्याच्या पापणीला पापणी लागत नाही रानात झोपला असेल राखान झोपावं लागलं आज कोणी नाही इथं भजन सगळं भजन तो रानात झोपीत बसून ऐकतो झोपत नाही जातीवंत तमाशाचा नादिक गडीन तो जर रानात राखान थांबला गावात का गौतमी पाटलाचं टिंग टिंग वाजायला लागलं त्याच्या पापणी लागत नाही कवा गोल ठेवायला पुढं जाईन असं त्याला वाटतं असं द्या सोडून आता असल्या आडाम तडामांचं कुठं काढिता द्या सोडून म्हणे मग सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी आपल्या जगात आपले नातलग कैवारी नाहीत आपले घरातले कैवारी नाही पुढारी कैवारी नाही आपला कैवारी पांडुरंग आहे विठ्ठल तो त्याला तो जेवढा आपला कैवत सोडवणे धावे भक्ताच्या कैवारे तुका मने करे शस्त्रधरी बाळक्रीडे तुकाराम मला सांग देवा भक्ताचा कैवार घेतो भक्ताच्या कैवारे कष्टलिस विठ्ठले अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले तुकाराम महाराज म्हणतात देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्ल नावाच्या दैत्याचा अरी म्हणून नाव पडलं मल्हारी असे मल्हारी मार्तंड मार्तंड म्हणजे मार्तंड शब्दाचा अर्थ होतो सूर्य ताल मार्तंड म्हणजे तालातले सूर्य भजन मार्तंड भजनातले सूर्य तसे मल्ल नावाच्या दैत्याचे शत्रू मार्तंडासारखे प्रतापी चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन म्हणून मल्हारी मार्तंड विठ्ठल सूर्यासारखा प्रताप मल्हारीचा आहे म्हणून मल्हारी मार्तंड म्हणतात मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मिरवलीस पाहू नका आपली बायको सोन्यासारखी जरी असली आणि दुसऱ्याचं डांबरी मेन कापड असलं तरी लोक म्हणजे कवा आल्या तुला काय पडले कवा काय आहे ना हा अरे इच्छा मुरळीस पाहू नका तुला काय पडलंय तिकडं पाहायचा दुकानातून 1 किलो गुळ लागत होतं 2 किलो घेऊन या 2 किलो साखर लागत तिथं 2 किलो घेऊन या लोक दुकानात जाते तर आज तुम्ही बसलेत वैन दिसत नाही तुला काय रट्टे खायचे का त्याच्या यात कुळ काय कीजे काय कीजे त्याच्या यात कुळ काय कीजे आपणा लागी काज वाण्या घरी गुळ आपणा लागी काज वाण्या घरी गुळ त्याच्या यात कुळ काय कीजे काय कीजे त्याच्या यात कुळ काय कीजे काज वाण्या घरी गुळ आपणा लागी काज वाण्या घरी टाळ करण्यासाठी खरंच टाळ आहे माझा महाराज याला म्हणायचं अचूक प्रमाण आपणा लागी काम वाहण्या घरी गुळ गुळ घेऊन येऊन माग येऊ त्याचे या तिकुळ काय की जे रोटे खायचे का तुला हा काय पडलंय मी म्हणतोय आंबी हळद लागल असं वागू नका हळद लावा आंबी हळद लावायची पाळी आणू नका लय लोकाला वाढीव बांधकाम करायची सवय लागलेली आणि मग इच्छा मुरळीचं पाहू नका
सुग्रीवाने रामा तुमची सीता चोरून नेली आकाश मार्गाने. थांबा थांबा थांबा. एक बाईला आकाश मार्गाने कोणीतरी चोरून नेलं. ती माऊली लय हक्का मारत होती. तिने काही दागिने टाकले. जांबवंता जबरती दागिने घेऊन येऊ. एका फडक्यात ते दागिने पाहिले. फडकं पाहिलं का हे सीतेचंच फडकं आहे म्हणले. आणि मग त्यातलं डोक्यावरचं झुंबर काढलं. रामाच्या लक्षात आलं सीतेचं झुंबर आहे. लक्ष्मणा हे सीतेचं झुंबर ओळखलं का? लक्ष्मण म्हणला नाही ओळखलं. अरे कानातलं डुल म्हणजे नाही ओळखलं. कंठ्यातला कंठहार नाही ओळखला. अरे हातातली अंगठी नाही ओळखली. कमरेचा कमरपट्टा हा नाही ओळखला. पायाचा जोडवा हा ओळखला. हे सीतेचाच जोडवा आहे. मग जोडवा ओळखला वरचं का नाही ओळखलं? सीता माऊलीला वर पाहिलं कोणी? पायाकडं पाहून जन्मभर राहिलो मी महाराज. काय माणसं असतील महाराजा. नाही तर कोणी म्हणते त्याचा का व्हॉट्सअप नंबर ठेवून दिला. कोणाने वागा इच्छा मुरळीस पाहू नका. ही इच्छा भयानक आहे. ते तर इच्छा हे कुमारी झाली जे कामाची या तारुण्य आली द्वेषेशी मांडली वराडी. ज्ञानोबराने गोड लिहिलेलं आहे. इच्छा मुरळीस पाहू नका. पडाल नरकाद्वारी नरकात जाऊन पडाल. हे ऐका. मग काय करा? बोध बोधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बोधला घ्या. ज्ञान दिवटी घ्या. महाद्वाराला पांडुरंगाच्या दारात जा किंवा माझ्या मल्हारीच्या दारात जा. आपल्या दिवट्या तिथं उजळा. लोक आपल्या गावगाव अकलेचे दिवे पाजळतील. त्यापेक्षा पांडुरंगा पुढं काय आपली अक्कल असेल ती पाजळा. काय पांडुरंगासारखं आपले का आपलं डोकं ज्यात चलतं का पांडुरंगच. आपल्याला कौट फोडून खावं लागत. पांडुरंगाने डोकं असं केलंय हत्ती कौट अख्खच खातो. काय देवाचं डोकं आहे ते कौट दुसऱ्या दिवशी अख्खच बाहेर पडतं. कौटाला तडा जात नाही. चिर पडत नाही. ते कौट आपण फोडलं आत काही राहत नाही. गुप्त होतं सगळं. तुम्ही म्हणा कसं काय? आता तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हत्तीला कौट खाऊ घाला आणि 12 तास हत्तीपाशी थांबा. पुढं नाही माग थांबावं लागेल. कौट बाहेर पडायला कधी पडत आहे? अख्खच कौट बाहेर पडतं शेणातून. पण आग पण बाहेर पडतं. फोडावं लागतं. फोडल्यावर आत गर राहत नाही. याला म्हणायचं पांडुरंग. म्हणून आपल्या दिवट्यात त्याच्या दारात पाजळा. गावात नका हे बस खाली काय दिवटी पाजळ येतो. बोध बुधले ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. आत्मनिवेदन भरित रोडगा. आत्मनिवेदन रूपी भरीत करा. रोडगा करा. नेवतीला हरोहरी हरीच्या हरी भरा. आणि एका जनार्दनी धन्य खंडेराव. त्या खंडोबाला माझं धन्यता आहे. आणि एक चौरी करा आणि त्या चौरीने भगवान खंडेरायाला वारी घाला. त्यावरी कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई ठोबा 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 रखुमाई ठोबा 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 रखुमाई हरि हरि ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव
देव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी 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 एका जनार्दनी धन्य खंड एका जनार्दनी धन्य खंडराव त्यावरी कुंचावारे मल्हारी देवारे माझा मल्हारी देवारे मल्हारी देवारे माझा मल्हारी देवारे एका जनार्दनी धन्य खंडराव त्यावरी कुंचावारे एका जनार्दनी खंडराव त्यावरी कुंचावारे मल्हारी देवारे माझा मल्हारी देवारे मल्हारी देवारे माझा मल्हारी देवारे एकारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी
मल्हारी वारी माझ्या मल्हारी समस्त जगताप परिवार आणि समस्त ग्रामस्थ मांडवगणकर गावातील भजनी मंडळ सगळ्यांनी एकत्रित येऊन अतिशय सुंदरपैकी हा चंपाषष्ठीचा महोत्सव पार पाडला. सगळ्याला धन्यवाद.